नमस्कार. मी सत्यवार्ता न्यूज भोर वेल्हा तालुका प्रतिनिधी दिनेश गायकवाड आपणासमोर 2 वर्षापूर्वी झालेल्या घरगुती वादाच्या समेट घटनेनंतर मिटवल्यानंतर दोघा भावांची समेट कशी झाली आणि मुख्य मुद्दा काय होता या आशयानुसार दोघांची छोटेखानी मुलाखत घेत आहेत. पहिले भाऊ आहेत गणपत बाबूराव वेगळे. त्यांचा परिचय भाऊ वेगळे यांचे 3 नंबरचे भाऊ 2 नंबरचे भाऊ आहेत. त्यांना गेल्या 2 वर्षापासून आपला आवाज सुरू होता किरकोळ, बरोबर आहे का सर? 2 वर्षाच्या मागे नव्हतं काय. हो, 2 वर्षाच्या पूर्वी काय नव्हतं, 2 वर्षापासून सुरू होता. त्या वादात तुमच्या 2 वेळा परस्पर विरोधात केसी झालते एनसी. 2 वर्षात 2 केसी झालते, किरकोळ केसी झालते, बरोबर. केसी झाल्या होत्या. पहिली केस आपण 2 वर्षापूर्वीच मिटवली. त्या केसीचा मुद्दा काय होता की परस्परमध्ये थोडीशी धुमत चक्री हाणामारी झाली. हे तुम्ही किरकोळ वादाचा मुद्दा झाला तो तुम्ही तिथेच मिटवला. आज शेवटची एनसीआर तुमची 3 दिवसापूर्वी झाली, बरोबर आहे. ती सुद्धा तुम्ही सख्खा भाऊ सख्खा वैरी नसावा ह्या मुद्द्यावर मिटवली, बरोबर आहे. आता हे होत असताना तुमच्या या वादामध्ये जी काही खोट्यानाट्या बातम्या गेल्या, खोट्यानाट्या काही जगामध्ये पसरलं गेलं, ते पसरलेलं खरं का खोटं आणि ते पसरलेलं चुकीचं होतं. एक बाजू होती, हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर का? दुसरी बाजू ऐकून न घेता ते पसरलं होतं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे का? बरोबर आहे ना? दुसरी बाजू ऐकून न घेता पसरलं होतं, बरोबर आहे ना? हा, मग ती बाजू ऐकून घेतल्यावर सगळ्यांचं समाधान झालं ना? समाधान होऊन तो विषय मिटला का? मिटल्यावर आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता तुमचा जर गैरसमज आणि आपापसातला वाद मिटलाय तर आपण एनसीआर बी पाहू शकता तुम्ही. काल संध्याकाळी 7:30-8 वाजता आपण 4-5 मुद्द्यांवर मिटवली. त्या 4-5 मुद्द्यांचे प्रमुख मुद्दा होता की 2 भावांनी परस्परमध्ये वाद होऊच नाही द्यायचा, अशी पहिली अट आहे. तो वाद नाही झाला तर मागे सुनांचाही वाद होणार नाही, त्यांच्या मुलांचाही वाद होणार नाही आणि येणाऱ्या सुनांचाही वाद होणार नाही, बरोबर आहे का? दुसरा मुद्दा आपण घालून पाडून कोणाला बोलायचंच नाही, म्हणजे तो मुद्दाच उपस्थित होत नाही की सुनाने लेकीने बांधायचा. तिसरा मुद्दा आपण घेतला की खोटेनाटे कोणी कोणावर केसी करायचे नाहीत आणि बातम्या करायच्या नाहीत, म्हणजे पुढे जनमानसाचा आपल्यावर रोष पण येणार नाही आणि कोणी आपल्याला बोट पण लावणार नाही, बरोबर आहे. गालबोट पण लावणार, कोणी म्हणणार नाही की बाबा ही नासकी आणि ह्यांची अशीच खानदान व सवय, बरोबर आहे. त्या मुद्द्यावर झालं. आणि आपण देवा धर्माला मानणारे मंडळी पण त्याच्या आधी जाणारे मंडळी नाहीत, त्यामुळे आपण करणी बाधा केली, कुणी कोणावर देव लावला या मुद्द्याशी भांडायचंच नाही, बोलायचं नसतं. तुम्ही श्रद्धाच ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, बरोबर आहे. एवढ्या मुद्द्यावर आपण आवाज मिटवला आहे. मी गणाभाऊ बाबूराव वेगळे यांची या ठिकाणी समेट कशी झाली आणि मुद्दा काय होता, समज काय होता याशी मी कटिबद्ध राहून यांच्याशी चर्चा केली. ती विफल चर्चा न होता सफल चर्चा झाली. आता आपण पुढे त्यांच्या मोठे भाऊ रामभाऊ बाबूराव वेगळे, त्यांच्या दोघा भावांमध्ये वाद होता आणि त्या भावांचा मोठा भाऊ सगळ्यात थोरला, त्याची आपण यानंतर चर्चा करूया, त्यांची आपण विचारणा करूया. नमस्कार. नमस्कार. आता दाखल्या भावाचं तुम्ही बोलणं ऐकलं, त्या बोलण्याशी तुम्ही सहमत आहे का? त्याला काही विरोध आहे? नाही विरोध. त्यांनी बोललं ते सगळं सत्य आहे. आता मला सांगा, भविष्यात तुम्ही मोठेपणा आणि मोठा भाव म्हणून मिरवायचंय का तुम्हाला? मला मिरवायचं तुम्हाला या सगळ्याशी आता जो बोलले त्याच्याबरोबर तुम्ही मोठेपणाने वागलं पाहिजे का नाही? वागलं पाहिजे. कुणाच्या हलक्या कानाने जगलं पाहिजे का? जगलं पाहिजे. जगलं हलका कानामध्ये तुम्हाला तिथंच कान डापणं किंवा बाबांना पाहिजे ना. आणि मग तुमच्या मनाने आणि मोठेपणाने वागलं पाहिजे. हे वागाल का? आणि मोठ्या भावनावर पाखर आणि नातवंडांवर पाखर ठेवाल का? त्यांच्या अगोदर पुतण्यांवर लेकरांवर ठेवाल का? बरोबर. हाच एक मुद्दा होता की आपण या सगळ्या मुद्द्याच्या शेवटी काय होता की मोठा भाव मोठा असावा आणि त्यांनी मोठेपणाने वागावं. त्यांनी सगळ्यांवर पाखर ठेवावं, कारण त्यांना वडील नाहीये. आई आता वयोवृद्ध आहे, जवळजवळ 90 वर्षाचं वय आहे. तिला मारता सुख पाहिजे आणि तिने सुखाने रोज झाकलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. त्यांची पत्नीही मोठ्या अपघातग्रस्त अपंगत्वाने ग्रस्त आहे. तिचंही सगळ्यांनी तिचंही मारताना सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे, तिच्यावर सगळ्यांनी नजर ठेवली पाहिजे. ते एकटे घर नाही पडले पाहिजे, कारण वादाने काय होतं, मी वादी झालो तर माझं सगळं घर एकटं पडतं, मला तुम्हीच वाली ओळख, तसं न होता तिच्यावर सगळ्यांची पाखर राहिली पाहिजे. तिलाही सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. ते दुखणं भाणं
ते जर कारण ही सगळी आमची मंडळी आहेत ती पुण्याला असतात, रोजंदारीला बाहेर गावी असतात. तुम्ही 4च माणसं घरी असतात. त्यामुळे तुमचाच एकमेकाला आधार आहे, तो असावा, तो टिकावा आणि तुमचं कुटुंब अभित राहावं, एकोपा राहावा आणि एकत्र कुटुंब पद्धतीची ही या वेगळ्याला आणि आमच्या वेळे गावाला आदर्शवत ठरावी ही अपेक्षा ठेवतो आणि हीच अपेक्षा तुमच्या कुटुंबाकडून ठेवतो. मी पुन्हा एकदा बोरिवला प्रतिनिधी सत्यवर्तन न्यूज दिनेश गायकवाड, आपली या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मला माझ्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊन मी जे काल 2 दिवस डाव आखला त्या डावातून तुम्ही मला सफल बाहेर काढून मला यश दिलं आणि माझ्या शब्दाला मान दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.